योगी आदित्यनाथ सुद्धा आज महाराष्ट्रात आहेत आणि थोड्याच वेळात योगी आदित्यनाथ यांची भंडाऱ्यामध्ये प्रचार सभा होणार आहे। सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी योगी आदित्यनाथ भंडाऱ्यात येत आहेत। हे दृश्य आपण पाहतोय आणि थोड्याच वेळात त्यांची सभा सुद्धा होतीये। सभास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। सुनील मेंढेंच्या प्रचारासाठी ते आज येत आहेत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज महाराष्ट्रात आहेत। योगी आदित्यनाथ यांची भंडारा आणि वर्ध्यामध्ये जाहीर सभा होणार आहे आणि सुनील मेंढे आणि तडसांच्या प्रचारासाठी योगींची जाहीर सभा आहे। अधिकची माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी पंकज गाडगे आपल्यासोबत आहेत। पंकज, आपण पाहतोय मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। कशी तयारी सुरू आहे सभेची? किती वेळात योगी आदित्यनाथ इथे पोहोचतात? नक्कीच आज योगी आदित्यनाथ यांची रामदास तडस यांच्या प्रचारार्थ वर्ध्यातील हिंगणघाट येथे टाका ग्राउंड येथे सभा आहे आणि थोड्याच वेळात योगी आदित्यनाथ यांचा ताफ हा सभास्थळी पोहोचणार आहे। सध्या हेलिकॉप्टरने योगी आदित्यनाथ यांची एंट्री झालेली आहे आणि अवघ्या काही क्षणातच योगी आदित्यनाथ हे सभास्थळी पोहोचणार आहे। रामदास तडस यांच्या महायुतीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ ही सभा आहे आणि एकूणच तगडा बंदोबस्त, पोलिसांची तगडा बंदोबस्त असून मोठ्या प्रमाणात आसन व्यवस्था करण्यात आली आहे। मोठा डोम सुद्धा इथे तयार करण्यात आलेला आहे आणि आता काही क्षणातच योगी आदित्यनाथ हे वर्धेतील हिंगणघाट येथे टाका ग्राउंड येथे पोहोचणार आहे। योगी आदित्यनाथ काय संबोधित करतील हे आकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या समोर महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहे अमर काळे यांचं मोठं आव्हान आहे आणि एकूणच वर्धेची जी रंगत आहे ही रंगतदार लढत होणार आहे आणि योगी आदित्यनाथ यांची प्रचार सभा, योगी आदित्यनाथ काय प्रेक्षकांना संबोधित करणार, कशा प्रकारे वातावरण निर्मिती करणार हेच पाहणं औचित्याचं असणार आहे। आपण पाहू शकता मोठा इथे बंदोबस्त आणि अवघा काही क्षणातच योगी आदित्यनाथ हे सभास्थळी दाखल होणार आहे। आपण पाहू शकतो सध्या योगी आदित्यनाथ यांचा ताफा सुद्धा इथे आलेला आहे। ते पोलिसांच्या गाडीची एंट्री यामध्ये झालेली आहे आणि अवघ्या काही क्षणातच योगी आदित्यनाथ हे येथे पोहोचणार आहे। योगी आदित्यनाथ नागरिकांना काय संबोधित करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। नक्कीच पंकज, या सभेकडे सगळ्यांचं लक्ष असेल आणि अपडेट्स घेत राहू। धन्यवाद पंकज।